सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. एवढी खरबूज आम्ही जी काढली होती रविवारी संध्याकाळी, काल सोमवार ही न्यायची होती आम्हाला मालवणीच्या यात्रेमध्ये. म्हणजे यात्रा पण आहे आणि सोमवारी तिथला बाजार असतो, म्हणून ही खरबूज आम्ही घेऊन चाललो. हे दादा भरून देत आहेत, हे टाकतायत गाडीमध्ये. आत्या पण थोडीशी मदत करतायत. मी जेवण करत होते. म्हणजे कसं होतं होतं बाजारला जायचं होतं, त्याच्यामुळे मी थोडंसं जेवण करत होते. कारण मग नंतर एकदा विकायला बसलं की वेळ मिळत नाही. आणि हे टेम्पो घेऊन मला तिथं खाली करून देणार होते आणि मी विकत बसणार होते सोमवारी बाजारामध्ये. तर मग आज मंगळवार आणि आज गेलो होतो आम्ही मालवणीच्या यात्रेसाठी. आईची गावची यात्रा आहे ती. माझा आजोळ आहे मालवणी, तिथं खूप मोठी यात्रा असते. मामाच्याकडे गेलो आम्ही. मग सकाळी गणेश, मी आणि आई गेलो. गाडीवर काही जास्त जण बसत नाही, मग तन्वीला काही घेऊन नाही गेलो. आणि तिकडून आलो नंतर 4 वाजता मामाच्याकडे गेले. थोडं पाहुण्यांकडे इकडे तिकडे जाण्यात खूप सारा उशीर झाला. मग आलो आम्ही 4 वाजता घरी. आज होता 10वीचा रिझल्ट आणि सगळ्या मुलांना छान असे हे झालेले आहेत, निकाल चांगले लागलेले. सगळ्यांना छान असे मार्क पडले. सगळ्यांना माझ्याकडून 10वीचे म्हणजे याच्यासाठी शुभेच्छा. आमच्या पण तन्वीला खूप छान असे मार्क पडलेले आहेत. तर ह्यांचं झालं होतं सगळं. आत्याने ह्यांना खायला वगैरे टाकलेलं होती वैरण. आम्ही उसपर्यंत वाट बघत बसले होते. आमच्या तन्वी पण सारखी फोन करत होती, ये मम्मी म्हणून. पण काय होत होतं, थोडंसं पाहुण्यांकडे गेल्यामुळे हे होत होतं, हे ते म्हणजे सगळीकडे आईचे भाऊ वगैरे, म्हणजे माझे चुलत मामा वगैरे सगळे खूप मोठे कार्यक्रम असतात तिकडे. म्हणजे कसं असतात, बकरी असतात, सगळ्यांकडे जेवण असतं. मग आम्ही काय नॉनव्हेज खात नाही, आम्हा दोघींसाठी व्हेज जेवण बनवलेलं होतं. मस्त असं जेवण वगैरे केलं ना. आम्ही आलो 4:30 वाजता इकडे. तर टॅमॅटोला आता टॅमॅटो पण लागलेली आहेत. आता टॅमॅटो बांधायचे, थोडेसे खरबूज राहिलेत काढायचे, ते तर आम्ही उद्या काढणार आहोत बुधवारच्या बाजारासाठी न्यायला. वातावरण असं झालं आहे गावाकडचं. काल तर एवढा पाऊस पडला, बाजारामध्ये विकायला पण बसता येईना. पाणी पाणी सगळं खरबुजाच्या खाली. आणि एवढं वारं सुटलं आहे बघा. आभाळ केवढं झालेलं आहे. आता हे असंच असतं इथून पुढे, थोडंसं वारं वादळ, म्हणजे वारं कावदान येतं आमच्याकडे असं म्हणतात. आणि ह्या दोघींचं चालू आहे मिरच्या निवडायचं. आम्हाला लवकर मसाला बनवायचा, कारण आईला पण तिकडे बनवून न्यायचा आहे. मला शेळ्यांना भुईमुगाचा पारा टाकवायचा आहे. गणेशला खूप सारं गरम होतं म्हणून शर्ट काढून बसला आहे गाडी खेळत. तो पण आमच्यासोबत आला होता. आणि ह्या गेल्या वर्षी आमच्याकडे मिरच्या लावल्या होत्या, त्याच मिरच्या आम्ही वाळवून ठेवलेल्या आहेत. तन्वी बसली आत्ता जेवण करायला. सकाळपासून टेन्शनमध्ये होती की कसा रिझल्ट लागतोय कसा, त्याच्यामुळे तिनं काही जेवण केलं. आम्ही पण घरी नव्हतो, त्याच्यामुळे थोडासा गोंधळच झाला. तिकडे पण ट्रॅक्टरमध्ये ट्रायलीमध्ये काय केलेलं आहे, एक ट्रायली दुसरीकडून, म्हणजे आमच्या मामांचे भाचे आहेत बाजूला यावलीला राहतात, त्यांनी पाला दिला आहे आम्हाला भुईमुगाचा. तिकडून हे कालच घेऊन आलेत. तो पण झाकून ठेवायचा. ते पोती वगैरे सगळं आत हलवायचं, कारण वारं खूप सुटलेलं आहे, पाऊस येण्याची शक्यता आहे. आत्ताने आम्ही गेल्यानंतर छान दारात असा सडा मारलेला होता. अंगण खूप छान दिसत होतं. वारं सुटलं की सगळे एक एक गोष्टी आत न्याव्या लागतात, कारण काय होतं, वाऱ्यामुळे खूप गोंधळ होतो, उडून जातं सगळं. तर आता मी एक एक आत घेण्याच्या तयारीला लागणार आहे, कारण काय होईल, पाऊस जर अचानक आला तर काही कळणार नाही. त्याच्यामुळे या वातावरण बघा, एवढं असं वारं सुटलेलं आहे, खूप गोंधळ होतो. हळूहळू वातावरण बिघडतं. आणि काय झालेलं आहे, खरबूज काही सगळे विकले गेले नाही आहेत. खरबूज टॅम्पोमध्येच आहेत. आता येईन टॅम्पो थोड्या वेळाने, मग तो खाली करायचा टॅम्पो, कारण पावसामुळे गोंधळ झाल्यामुळे खरबूज काय विकले गेले नाहीत. छान झाडाला फुलं बघा केवढी छान आली आहेत. हिरवगार झाड होत चाललं, कारण सारखं पाणी घालतोय. आणि आमच्या तन्वीबाईंनी आज काढलेली आहे रांगोळी. कशी वाटली आमच्या तन्वीने काढलेली रांगोळी? छान असं स्वास्तिक काढलं आणि खाली थोडंसं मस्त फूल काढलेले. जास्त काही मोठी नाही, पण छोटी काढली, पण सुंदर काढलेली आहे. मुली असल्या की असं असतं, छान काय ना काय करत असतात घरामध्ये डेकोरेशनचं. आणि ह्या दोघी बघा इकडे, ह्या दोघींना तिकडे पण आत्या गेल्या होत्या का 15 दिवस, तर मग काय गहू चाळ, ज्वारी चाळ, हे कर ते कर चालूच होतं. आणि आमची तन्वी आता बसली जेवायला टेन्शन फ्री होऊन. मिरच्या खूप इतक्या तिखट आहेत की खूप तिखट आहेत. ज्यावेळेस आम्ही हिरवी मिरची काढायचो ना, त्यावेळेस पण खूप हाताला असं तिखटलं. ह्या सगळ्या देठं काढून झालेली आहेत, आता फक्त ठेवायच्यात एका ठिकाणी. लाल तिखट पण बनवायचं आहे मला, आणि हे तीळ पण वाळत घातलेत, हे पण भरून ठेवायचे. आईला थोडे जाताना द्यायचे, कारण ती छान अशा करंज्या बनवते, मग तिच्याकडे जाताना द्यायचे, कारण ती दिवाळीला मग सगळ्यांसाठीच करंज्या बनवेन, म्हणून तीळ तिला जाताना द्यायचे. आणि मी थोडीशी देठं त्यांना काढू लागणार आहे, कारण मग पटपट होऊन जातील. काल त्या दोघींनी, मी तिकडे विकायला होते, आई दुपारी आली तिकडून पुण्यावरनं. उद्या आई मसाल्याचं सामान जाऊन आणणार आहे बार्शीवरून. ती म्हणजे तिकडे मसाल्याचं सामान खूप छान भेटतं, मग ती तिकडे जाऊन घेऊन येणार आहे. आणि मग मी मसाला मध्ये आईच बनवून देणार, कारण गेल्या वर्षी पण तिनेच बनवून दिलेलं होतं. तर चला, आईला पाणी द्यायचं आहे, तहान लागलेली आहे, तिला पाणी देते, कारण आल्याला बसलेली आहे मिरच्या निवडायला. तर गार पाणी प्यायचं आहे तिला फ्रीजमधली, म्हणजे दोन्ही मिक्स करून पाणी पिलं तर तहान अशी हे होते ना. तर काय होतं, उन्हामुळे तहानच जात नाही पाण्याने. आता मामा पण लवकरच येतील, बरं वाटतं आता मामाला पण, ते पण पुण्यावरून येतीलच. अजून काय दवाखान्यातून सोडलं नाही आहे मामाला, दवाखान्यातच आहेत. मग डॉक्टर म्हणले लवकरच तुम्हाला त्यांना सोडणार आहे. तर वातावरण कसं वाटलं गावाकडचं संध्याकाळचं बघा. आता गाडी आली की आम्हाला खरबूज घ्यायचेत खाली करून. वारं एवढं सुटलेलं आहे, ते येतो बोललेत. मग आलं की म्हणले
आपण ती परत काढून घेऊया आणि मग उद्या परत बुधवारसाठी ती थोडी आणि मग दुसऱ्या दिवशीची काढलेली थोडी घेऊन जायची आहेत विकत. तर बघा आता इथून पुढे असं छान गावाकडे वातावरण होतं. म्हणजे सगळीकडेच असं वातावरण असतं, वारं सुटलेलं असतं, पाऊस मस्त असं हिरवगार सगळीकडे आता होणार. पाऊस काल काय झाला आमच्याकडे आलाच नाही. शेजारी मी जिकडे गेले होते जवळच गावात तिथं खूप सारा असा पाऊस आलेला होता. फक्त आमच्याकडे थोडासा जास्त नाही झाला, थोडासाच झाला. आता ही कागद ना सारखं उडण्याची भीती वाटते. हे बघा वाऱ्यामुळं काय होतंय छप्पर असं उडून जायची भीती वाटते. केवढं वारं सुटलंय बघा. नारळाचं झाड ही सगळी झाडं एकदम अशी हे होत आहेत. तर काय झालं आमच्याकडे कोण आले बघा आज पण. तर आज आलेले आहेत आमचे आबा. आबा म्हणजे कोण, माझे वडील आहेत, आम्ही आबा म्हणतो. गाडी आली होती तेवढ्यात, मग काय आम्हाला आबांनी पण मदत करू लागितली, गाडी खाली करू लागितली. हे बघा हे कालचे खरबूज खाली काढायचे, वर ठेवायचे, असा ह्या खरबुजांचा धिंगाणा चालू आहे. खरबूज एवढी विकली गेली नाहीत, तशीच ठेवलेली, पावसामुळे विकली गेली नाही आहेत. कारण काय होतं आहे हे झाल्यामुळे पाऊस पडल्यामुळे जास्त कोण गिऱ्हाईक काही आलं नाही. त्याच्यामुळे काय केलं आम्ही ती परत रिटर्न आणलेली आहेत. आता ह्यातली चांगली चांगली निवडून खराब बाजूला काढायची. आबांनी आतून भरून दिली, बाहेर ह्या दादांनी कॅरेट काढली, काल पण त्यांनी भरून दिली होती. आत हे हे केलं होतं म्हणजे टॅम्पोमध्ये टाकून दिली होती. आता गणेशची तयारी चालू आहे. आमच्या गावात आज लग्न आहे, तिकडे जेवण करायला चालला आहे तो. तर सगळा माल काढून झालेला आहे आणि ही बाकीचे जे खरबूज आहेत ते त्यांच्याकडे म्हैस आहे, खराब नाही आहे ते, पण ते त्याच्यासाठी त्यांना द्यायचे आहेत खायला. मग काय झाली एकदाची गाडी खाली करून इकडे, कारण पावसाची शक्यता म्हणून ह्या साईडला आम्ही परत जिथं ठेवली होती तिथंच काढून ठेवली आहेत. सारखं वर ठेवा खाली ठेवा हे असंच हे सगळे गोंधळ चालू असतो. आणि तिकडे बघा कोंबड्यांची पिल्लं 5 वाजता बाहेर येतात. शेळ्यांनाही मला आता पाला टाकायचा आहे. तर मग काय आबांनी छान असे आमच्या आवडीचे मस्त असे गरमागरम येताना वडापाव आणले. तर या सगळ्यांनी छान असे गावाकडचे मस्त असे वडापाव खायला. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आत्या, मी आणि त्यांनी बसले छान असे वडापाव खायला. तर आबांना लवकरच मी चहा बनवते. आबा बसले तिकडे, नारळ फोडले त्यांनी देवाला, ते नारळ काढत बसलेले आहेत. तर चला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या अशा नवीन नवीन व्हिडिओ बघत जा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.